हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 11. आत्मानं अरणि कृत्वा प्रणमं च उत्तरारणीं ज्ञान निर्मथन अभ्यासात पाशम दहती पंडितः. पंडित लोक अंतःकरणाला खालची अरणी आणि ओंकार नादब्रह्माला वरची अरणी करून त्यात ज्ञान वैचारिकपणे पिसून ढवळून ठोकून ठाकून अभ्यास करतात आणि त्या ज्ञानाग्नीत भौतिक बंधनांना जाळून भस्म करतात. अरणी पंचतत्वांपैकी तेज म्हणजे ऊर्जा, उष्णता, ऊब, शक्ती इत्यादी हे तेजाच्या जवळपासचे समानार्थी शब्द केवळ आपल्याला मूळ तत्व समजावे म्हणून वापरायचे. ते तत्व अदृश्य आहे, आपल्याला ते जाणवते, आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. तेजाचा दृश्य आविष्कार म्हणजे प्रकाश. तसेच तेजाचे अग्नी हे सुप्त, गुह्य, छुपे रूप आहे. तेजामधील अग्नी आपल्याला दिसत नाही. एका ठराविक तापमानापेक्षा जास्त प्रमाणात तेज एकवटले की तेजामधून अग्नी प्रकट होतो. अग्नी प्रत्येक वस्तूत असतो. अग्नी प्रत्येक वस्तूत असला तरी तो अदृश्य असल्यामुळे मानवाला तो माहीत नव्हता. तो मानवाला अरण्यात आपोआप लागत असलेल्या आगीच्या वणव्याच्या निमित्ताने आणि अशाच काही अन्य प्रकारे माहीत झाला असावा. अग्नीचे निरीक्षण केल्यावर आपल्या ऋषीमुनींच्या लक्षात आले की अग्नी हा घर्षणाने प्रकट होतो, दृश्य होतो. आपल्याला चकचकीत दगड आढळतात, ते एकमेकांवर आपटले की त्यातून ठिणगी पडते. ते तेजाचे प्रकट दृश्य रूप असते. मानवाला अग्नीचा जसजसा अधिक परिचय झाला त्याने अग्नीचे जसजसे जास्त निरीक्षण केले तसतसा अग्नी अति उपयुक्त आहे. अग्नी हे नित्य जीवनाला वरदान आहे. अग्नीमुळे नित्य जीवन सुकर होते असे त्याच्या लक्षात आले. आपल्या ऋषीमुनींना यज्ञादी विधीच्या वेळी अग्नी लागत असे. तो नैसर्गिक शुद्ध रूपात मिळावा यासाठी यज्ञादी विधींच्या वेळी तो ते प्रकट करत असत. त्यासाठी ते लाकडाचे घर्षण करून अग्नी प्रकट करत असत. अशा वेळी घर्षणासाठी ते लाकडाचे एक उपकरण तयार करत असत. त्याला अरणी असे म्हणत असत. यासाठी एका जाड रुंद मोठ्या लाकडाच्या उभ्या खांबासारख्या ओणक्याला वर आणि खाली अशा दोन्ही बाजूला वाटीसारखा खोलगट आकार देत असत. एका दांड्याला दोन्ही बाजूला त्या वाटीच्या खोलगट आकाराच्या उलट आकार देत असत. ही दांडी त्या खोलगट आकारात दोन्ही बाजूने घट्ट बसवून त्या दुहेरी खोबणीत ताक घुसळल्यासारखे दोरीच्या साहाय्याने ती दांडी जोरात गरगर फिरवून त्या घर्षणाद्वारे अग्नी प्रकट केला जात असे. अशा प्रकारे या उपनिषदात या श्लोकात ऋषींनी अरणीचा रूपक म्हणून उपयोग केला आहे. अरणीला 2 बाजू असतात. दोन्ही बाजूला खोबणी केलेली असते, मध्ये दांडी असते. त्याप्रमाणे अंतःकरण ही खालची अरणी आणि ओंकार नादब्रह्म ही वरची अरणी करावी आणि आपल्या तथाकथित वैचारिक भौतिक ज्ञानाची दांडी करून तिथे मंथन करावे असे म्हटलेले आहे. याद्वारे निर्माण होणाऱ्या ज्ञानाग्नीत या तथाकथित वैचारिक भौतिक ज्ञानाची आहुती देऊन भौतिक बंधनातून मुक्त व्हावे असे म्हटले आहे. अंतःकरण आपण श्वास घेतो तो आपल्या शरीरात जाऊन जेथे थांबतो त्या जागेला अंतःकरण असे म्हणतात. याच जागी अंतरात्मा श्वासाच्या माध्यमातून परमात्म्याकडून मिळालेला प्रसाद म्हणजे प्राणतत्व तेवढे त्या श्वासातून शोषून घेतो. याच जागी गुह्य गुहेत अंतरात्म्याचा वास असतो. या गुह्य गुहेतूनच परमात्म्याकडे जायचा मार्ग असतो. याच जागी अखंड अविरत अनाहत नाद ओंकार नाद ब्रह्म सुरू असतो. याच जागी सप्तचक्रांपैकी अनाहत चक्र असते. याच जागी अंतरात्म्याचा पंतप्रधान जीवात्मा अंतरात्म्याची सेवा करायला मुद्दाम करून वस्ती करून राहिलेला असतो. याच जागी पंच ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या ज्ञानाचे स्मृतीच्या मदतीने विश्लेषण करून मेंदू त्याच्या संवेदना जीवात्म्याला कर्मेंद्रियांकडून योग्य ती अंमलबजावणी करून घेण्यासाठी पाठवतो. येथे जीवात्म्याने अंतरात्म्याच्या सत्प्रेरणा लक्षात घेऊन मेंदूकडून मिळालेल्या संवेदनाची अंमलबजावणी करायची असते.
याच जागेतून कर्मेंद्रियांनी आज्ञा स्वीकारून त्याची अंमलबजावणी करायची असते. परंतु मेंदूच्या संवेदना परस्पर वरचेवर उचलून ग्रहण करून मन त्याच्या स्वतःच्या सौख्यासाठी, देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी स्वतःच कर्मेंद्रियांसाठी आज्ञा तयार करते आणि या अशा भ्रष्ट आज्ञा अंतःकरणात येतात आणि त्या ग्रहण करून कर्मेंद्रिये आचरण करतात. येथे मन महालबाडी करते. ते स्वतःसह कर्मेंद्रियांना आणि एकूणच देहादी इंद्रियांना सौख्य वाटेल, छान वाटेल अशा पद्धतीने आज्ञा तयार करते. यामुळे मनाच्या या आज्ञांना देहादी इंद्रियांची चांगली साथ मिळते. यामुळे अंतरात्म्याच्या सत्प्रेरणा लक्षात घेऊन पंच ज्ञानेंद्रियांच्या ज्ञानाची अंमलबजावणी न होता ती मनाच्या मनमानीने देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी होते. यामुळे आत्मप्रवृत्ती क्षीण होऊन भोग प्रवृत्ती बळावतात. यामुळे उपभोगांना चालना मिळते. परमात्म्याची वाटचाल मंदावते, बंद होते आणि वस्तुजगताच्या भोगमायेत जीव रमतो आणि तिथेच गुरफटतो. जन्मोजन्मी तो हेच करतो. यामुळे संचित भोग तर संपत नाहीतच, त्यात सतत भर होत राहते. अंतःकरणातील वातावरण भोगमायेने सतत व्यापलेले असते. वास्तवात येथील वातावरण सत्प्रवृत्तीने भारावलेले, अंतरात्म्याच्या ओंकार नादब्रह्माने दुमदुमत असलेले, अंतरात्म्याच्या निवासाने सदा पवित्र, शुद्ध, भावभक्तीने, श्रद्धेने ओथंबलेले असायला पाहिजे. मंदिरात प्रवेश करताना आपल्याला वाटावे की तेथे परमात्म्याचे नामसंकीर्तन, जपजाप्य, भजन, पूजन, कीर्तन, नर्तन, गायन, प्रवचन, पुराण चालू असावे. घंटानाद निनादत असावा. उदाहरणार्थ धूपाचा सुगंध दरवळत असावा. गाभाऱ्यात ध्यानमुनी समाधिस्थ असावेत आणि ओंकार विराजित प्रत्यक्ष योगेश्वर हा भक्ती सोहळा पाहून भान हरपून विश्वनिर्मिती केल्याच्या कैवल्यानंदात असावा. प्रत्यक्षात मात्र तेथे भौतिक कामना आणि वासनापूर्तीसाठी पूजाविधी, एकादशण्या, महारुद्र, महाप्रसाद याचा बाजार भरलेला पाहून, मंत्रतंत्र यांच्या भूलथापांच्या आरोळ्या ऐकून, देवदर्शनासाठीचा सट्टा बाजार पाहून, नाणी, नोटा, चांदी, सोने, हिऱ्यांची उधळण पाहून, भक्त निवासातील भौतिक गलिच्छ चिखल पाहून, साक्षीत्व सोडता येत नसल्यामुळे आपण कशासाठी हे विश्व निर्माण केले असा चेहरा केलेला ओंकारासह भग्नावस्थ झालेला योगेश्वर दर्शन देतो. हे पाहून आपण भलत्याच जागी आलो आहोत हे जाणून पुन्हा येथे न येण्यासाठी भोगी तेथून पळ काढता पाय घेतात. जाता जाता आपल्याला साक्षीत्व सोडल्याची मुभा असल्याबद्दल सुखावतात आणि साक्षीत्व धारण केलेल्या योगेश्वराची, त्या दयाघनाचीच दया करतात. आपले अंतःकरण भौतिक वस्तू जगताच्या मोहमायेने, भोगवासनेने भरलेले आणि भारावलेले असते. त्यात बाह्य जगताचे संस्कार भर घालत असतात. आपल्याला स्वतःचे विचार असतात. अनाहूत सल्ला देणारे ते कलुषित करत असतात. संसाराचे पाशय भोगमायेत अंतःकरणाला जखडून ठेवतात. कोणतीही गोष्ट करताना मनुष्य सतत द्विधाच काय शतधा मनस्थितीत असतो. पापपुण्य, सुखदुःख यात कुठेतरी बांधलेला राहतो. या भोगमायेच्या धुंदीत हे सर्व विष आहे. अमृत याच्या पलीकडे या सर्वाच्या अतीत आहे ही जाण त्याला राहत नाही. वास्तवात जीवनाचे अंतःकरण मूलतः निरागस, शुद्ध, पवित्र आहे. ते स्वभावताच अनाहत ओंकारनाद ब्रह्मात रत आहे. ते स्वभावताच सतत परमात्म्याकडे झेपावत आहे. ते जन्मताच स्वतः परमात्म स्वरूप आहे. याचा अर्थ असा आहे की अंतःकरणातील भोगमायेची घाण, जळमटे झाडून पुसून स्वच्छ करता येतील. त्याचे शुद्ध, पवित्र, निरागस वातावरण पुन्हा तयार करता येईल. त्याचा मूळ अनाहत नाद ओंकारनाद ब्रह्म पुन्हा जागवता येईल. नव्हे नव्हे हे सर्व आताही चालूच आहे. भौतिक गोंधळ आणि गोंगाट थांबवून आपण ते ऐकायला आणि पाहायला शिकायचे आहे. त्यासाठी योगगुरूकडून योगज्ञान प्राप्त करून तपश्चर्या करायची आवश्यकता आहे. हे योगज्ञान प्रदान करणे हाच या उपनिषदाचा हेतू आहे. हा श्लोक त्यासाठीच आहे. ओंकार नाद ब्रह्म. ओंकार म्हणजे परमात्म्याचे नाम.
विश्व निर्माण होण्यास आधी त्या परम आत्मचैतन्यामधून जो दिव्य महाध्वनी झाला तो म्हणजे ओंकार. या दिव्य महाध्वनीमधून हे विश्व निर्माण झाले. विश्व निर्माण होत्या वेळी परमात्म्याने स्वतःचा परिचय करून दिला की मी ओम. ओंकारात 3 शब्दांचा समुच्चय आहे. अ उ म हे ते 3 शब्द होत. या 3 शब्दातीत म्हणजे या 3 शब्दांच्या पलीकडे ओंकार नाद आहे. त्या पलीकडे परमात्मा परमचैतन्य आहे. या 3 शब्दामधून येथे प्रत्येक वस्तू निर्माण झाली आहे. विश्वातील कोणतीही दृश्य, अदृश्य, चल, अचल वस्तू या 3चा समुच्चय आहे. प्रत्येक वस्तूत या 3चे प्रमाण निराळे असते. त्यामुळे वस्तू भिन्न भासतात. वास्तवात त्यात हेच 3 असतात. म्हणूनच आपण म्हणतो की जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी चराचर सृष्टीत परमात्मा भरून आहे. यास्तव कुठेही कसलाही भेदभाव करू नये. सर्व ठिकाणी परमात्मा व्यापलेला आहे, ठासून भरलेला आहे. अ उ म याचे आध्यात्मिक रूप अनेकविध आहे. उदाहरणार्थ उत्पत्ती, स्थिती, लय, ब्रह्मा, विष्णू, महेश, तम, रज, सत्व इत्यादी. याचेच अत्याधुनिक वैज्ञानिक शास्त्रीय रूपही आहे. शास्त्रज्ञांनी वस्तूचे विभाजन केले, त्यामधून अणू आणि मग पुढे त्याच्या विभाजनातून परमाणू. यामुळे वैज्ञानिक प्रगती करून शास्त्रज्ञांनी परमाणूचेही विभाजन केले. त्यामधून त्यांना इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन या 3 मूलभूत गोष्टी मिळाल्या. शास्त्रज्ञांनी मान्य केले की विश्वासह विश्वातील तमाम वस्तू जगत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन या 3 गोष्टींचे मिश्रण आहे. या 3 गोष्टींच्या मिश्रणाचे प्रमाण बदलले की वस्तू भिन्न भासते. त्यातून नॅनो टेक्नॉलॉजी विकसित झाली. येथपर्यंत सर्व काही ठीक होते, परंतु या पुढे जे घडले ते महाविलक्षण आहे. शास्त्रज्ञांनी जेव्हा वस्तूमधून त्यातील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन निराळे केले, तेव्हा त्यानंतर तेथे जे काही उरले ती होती अणुऊर्जा. या अणुऊर्जेच्या दर्शनाने, शोधाने शास्त्रज्ञ चकित झाले. जितका अणू परमाणू लहान तितकी त्यातील अणुऊर्जेची क्षमता महान. आज या अणुऊर्जेचा उपयोग करून अनेकविध भौतिक सुखसोयी उपलब्ध झालेल्या आहेत. याचबरोबर अणुबॉम्बही तयार झाला. काही मिनिटात कित्येक मैलांचा प्रदेश, त्यावरील सजीव, निर्जीव अशा वस्तू जगतासह बेचिराख भस्म करायची त्यात ताकद आहे. हजारो वर्षापूर्वीचे हे उपनिषद हेच सांगत आहे. ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन या पलीकडे अणुऊर्जा आहे, त्याचप्रमाणे याच आधुनिक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचे मूळ आध्यात्मिक रूप असलेले ओंकारातील अ उ म या ओंकारनाद ब्रह्माच्या अतीत पलीकडे महाऊर्जा आहे, ओंकार आहे. अ उ म ही ओंकार उपासना करून त्या पलीकडे आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा तिथे फक्त ओंकार शिल्लक असतो. म्हणजेच आपण ओंकारमय होतो. आपण ओंकार स्वरूप होतो. आपण परमात्मा स्वरूप होतो. ध्वनी आणि ऊर्जा. परम आत्मब्रह्म शक्तीमधून महादिव्य ओम असा महाध्वनी झाला आणि त्यामधून हे विश्व निर्माण झाले. विश्वनिर्मितीसाठी परम ऊर्जेमधून ध्वनी झाला आणि त्यामधून हे विश्व आणि त्यातील वस्तुजगत निर्माण झाले. यामुळे एक विशेष गोष्ट घडली की विश्वासह येथील वस्तुजगतात तिला निर्मित करणारी ऊर्जा आणि तो ध्वनी येथील प्रत्येक निर्माणात प्रस्थापित झाला. प्रत्येक वस्तूत ऊर्जा आणि ध्वनी सुप्तपणे, गुप्तपणे, अप्रकट अवस्थेत उपस्थित असते. यामुळे आपण कोणतीही वस्तू घासली की त्यामधून ऊर्जा तयार होते. तसेच कोणतीही गोष्ट आपटली की त्यामधून ध्वनी निर्माण होतो. याचाच उपयोग करून आपण येथे ओंकार साधना करून आपल्यातील ती महादिव्य ऊर्जा, कुंडलिनी शक्ती प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या योगे त्या परमदिव्य आत्मब्रह्म शक्तीशी योग जुळवून आणायचा आहे. ज्ञानाग्नीची उपासना. अ उ म असा स्पष्ट उच्चार करून ओंकार उपासना करावी. जिज्ञासूंनी यासाठी माझे योग साधना हे पुस्तक ओंकार ध्वनिभीत अभ्यासावी. पुढे दिलेली ज्ञानाग्नीची उपासना करायला त्यासाठी त्याआधी माझ्या पुस्तकात दिलेली योगसाधना नित्य नियमित करीत असणे आवश्यक आहे. तरच ही ज्ञानाग्नीची उपासना करणे श्रेयस्कर होईल. तसेच ही ज्ञानाग्नीची उपासना योग्य गुरुकडून आत्मसात करून मगच करावी.
इतरांनी त्या वाटेला जाऊ नये. ही उपासना अणु ऊर्जेसारखी आहे. ती उपयोगी झाली तर अध्यात्माचे परमवैभव मिळवून देईल. तसे न झाल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यास्तव हे आवर्जून लक्षात घ्यावे. हे लिखाण वाचून ज्ञानाग्नीची उपासना करू नये. यासाठी योगाभ्यासाची नित्यनियमित भरपूर सवय असावी लागते. याशिवाय त्यासाठी गुरु मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. नित्यनियमित योग साधना करत असावे. अशा प्रकारे त्यात पूर्ण पारंगत झाल्यावर मगच ही उपासना करावी. जे योग साधना नित्यनियमित करत नसतील त्यांनी ही ज्ञानाग्नीची उपासना केवळ समजून घ्यावी. मग पुढे जेव्हा त्यांना शक्य होईल त्यावेळी ती करावी. जेव्हा काही दिवस उपासना करणे शक्य असेल त्यावेळी ही उपासना करावी. योगासने करायची असल्यास सर्वप्रथम ती करावी. शवासन झाल्यावर योग्य आसन घालून महायोग ऊर्जेची क्रिया करावी. यासाठी सप्तचक्रावर एक पूर्ण महाआवर्तन करावे. त्यानंतर महाप्राणायाम करावा. यासाठी 4 क्रिया सप्तचक्रावर कराव्यात. त्यानंतर समाधी ओंकार साधना करावी. त्यानंतर ओंकारमय योगेश्वराच्या पुढे उघड्या डोळ्यांनी महामंत्राचा जप करावा. त्यासाठी कमीत कमी 7 महाआवर्तने करावीत. यानंतर ध्यानासन घालावे. डोळे मिटून केलेला ओंकार जप मनात सुरू करावा. यथा कालावधीत मनात ओंकार जप होणे आपोआप थांबेल. जसजशी उपासना दृढ होईल, जसजसे अंतःकरणाची शुद्धता आणि पावित्र्य वाढू लागेल, तसतसा ओंकार जप विश्वातून ऐकू येऊ लागेल. यात प्रगती होऊन ध्यानसमाधीचा अनुभव येऊ लागेल. एक दिवस तोही आवाज लोप पावेल. आपणच ओंकार होऊन प्रकाशाची झलक मिळेल. यात प्रगती झाल्यावर एक दिवस आपण सर्व बाजूने प्रकाशाने घेरून आपणच प्रकाश झाल्याची अनुभूती मिळेल. येथे मुद्दामच क्रिया कशा कराव्यात यात संदिग्धता ठेवलेली आहे. कारण कुणीही हे वाचून साधना करू नये असा यात स्पष्ट हेतू आहे. योगगुरूच्या मार्गदर्शनाखालीच ही साधना शिकून करावी. या अशा खडतर साधनेमुळे आपले अंतःकरण पूर्ण ढवळून निघते. त्यात विचारांचा कचरा शिल्लक राहत नाही. भौतिक भोगमायेची बंधने गळून नष्ट होतात. त्या योगे अंतःकरण शुद्ध आणि पवित्र होते. ओंकारनाद आपल्यात महाप्रचंड ऊर्जा निर्माण करतो. आपले शरीर हलके होते. आपण वर उचलले गेलो आहोत असा आभास निर्माण होतो. प्रत्यक्षात तसे होत नाही. आपण जमिनीवरच असतो. यथायोग्य वेळेत आपण ध्यान समाधीतून बाहेर येतो. आपल्या अनुभूतीची चर्चा केवळ आपल्या योग गुरूंकडेच करावी. अन्य ठिकाणी याची वाच्यता करू नये. हरिओम.